सर्व विद्यार्थी मित्रांना तसेच पालकांना श्रीरंग चव्हाण यांचा नमस्कार आणि अभिवादन। आज आपण इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने एक नवीन व अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेतलेला आहे। तो व्हिडिओ म्हणजे टेन्सचा अर्थ मराठीमध्ये काळ असा होतो। काळ म्हणजेच वेळ, लक्षात घ्या बरं का। लिसन केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड टू व्हॉट आय से। मी काय सांगत आहे ते समजण्याचा प्रयत्न करा। टेन्स म्हणजे काळ आणि काळ म्हणजेच वेळ। काळ हे वेळेविषयी माहिती देतात। पहिलं वाक्य तुम्ही पण अंडरलाईन करा आणि समजण्याचा प्रयत्न करा। काळ हे वेळेविषयी माहिती देतात। इंग्रजीत मुख्य 3 काळ आहेत। कधीकधी आपण कुणाला विचारण्याचा प्रयत्न केला तर कुणी 12 काळ सांगतं, कुणी 8 काळ सांगतं, कुणी 9 काळ सांगतं। कारण की त्यांना व्यवस्थित माहिती नसल्यामुळे ते काळाविषयी वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे प्रकार सांगतात। पण हे तसं नसून इंग्रजीमध्ये मुख्य 3 काळ आहेत। ते 3 काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स। आता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ। इंग्रजीत हे 3 काळ आहेत। जसं प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, याचं आपल्याला एक वाक्य सांगता येईल, मी बोलतो। लक्षात घ्या बरं का, मी बोलतो हे वर्तमान काळाचं वाक्य आहे। मी बोललो हे भूतकाळाचे वाक्य आहे आणि मी बोलणार हे भविष्यकाळाचं वाक्य आहे। मग नेमकं आपण समजून घेतलं पाहिजे की इंग्रजीमध्ये मुख्य 3च काळ आहेत। एक प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, एक पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि एक फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ। हे 3 मुख्य काळ आहेत। आपल्याला जर कुणी विचारलं इंग्रजीमध्ये एकूण काळ किती, तर त्यांना सांगायचं इंग्रजीमध्ये मुख्य 3 काळ आहेत। वरील प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात। लक्षात घ्या, उपप्रकार। मुख्य प्रकार 3 आहेत, पण प्रत्येकी काळाचे म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार। म्हणून मी लिहिलेलं आहे वरील प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात। आता लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या तिघही काळांना आपण हे 4 शब्द जोडणार आहोत। सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस। आता मी काय म्हटलं की प्रत्येक काळाला 4 उपप्रकार आहेत। मग सुरुवातीचा काळ कोणता आहे आपला? प्रेझेंट टेन्स। मग प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार कोणते बघा, लक्षात घ्या। आता आपण सिम्पल शब्द घेऊ। सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। तुम्ही आता वही आणि पेन आपल्याजवळ असू द्या, म्हणजे तुम्ही स्वतःच्या भाषेत समजेल अशी नोट्स तयार करू शकतात। काय म्हटलं मी? सिम्पल प्रेझेंट टेन्स। इथून शब्द घेतला बरं का मी, सिम्पल शब्द घेतला आणि प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार सांगते मी तुम्हाला। आता सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ। प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या कंटिन्युअस हा जो शब्द आहे याला अजून 2 समानार्थी शब्द आहेत, एक इम्परफेक्ट आणि एक प्रोग्रेसिव्ह। म्हणजे तुम्ही असं देखील म्हणू शकतात, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स। या तिघही शब्दांपैकी तुम्ही कोणताही शब्द वापरू शकतात, पण या ठिकाणी मी कंटिन्युअस शब्द लिहिलेला आहे फक्त। त्याच्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, आणि त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा तुम्ही पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ देखील म्हणू शकतात। आता बघा, दुसरा टेन्स आहे पास्ट टेन्स। मग पास्ट टेन्सचे पण 4 प्रकार कोणते? शब्द हेच घ्यायचे आहेत। सिम्पल पास्ट साधा भूतकाळ, कंटिन्युअस पास्ट अपूर्ण भूतकाळ, परफेक्ट पास्ट पूर्ण भूतकाळ आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट चालू पूर्ण भूतकाळ। त्याच्यानंतर फ्युचर टेन्सचे मी 4 प्रकार सांगतो तुम्हाला। शब्द हेच घ्यायचे आहेत आपल्याला।
सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, कंटिन्युअस फ्युचर टेन्स अपूर्ण भविष्यकाळ, परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. मग आता या 4 शब्दांच्या मदतीने, 4 शब्द कोणते? सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. हे 4ही शब्द तुम्हाला या 3 काळांना उपयोग करून तुम्ही प्रत्येकी काळाचे 4-4 उपप्रकार सांगू शकतात, ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. आता इंग्रजीमध्ये काळ का महत्त्वाचे आहेत? काही मुद्दे, काही पॉईंट्स मी दिलेले आहेत. ते पॉईंट्स जर आपण समजून घेतले, लक्षात ठेवले, तर आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजीत काळ समजल्याशिवाय वाक्यरचना तयार करता येत नाही. इंग्रजीमधील तुम्हाला मुख्य 3 काळ आणि प्रत्येकी काळाचे 4 प्रकार, म्हणजे असे एकूण 12 प्रकार, मुख्य 3 प्रकार आणि 12 प्रकार समजल्याशिवाय इंग्रजीमध्ये वाक्य लिहिणे किंवा वाक्यरचना तयार करणे अशक्य आहे. इंग्रजी वाक्यरचना तयार करण्यासाठी आपल्याला काळांचे, म्हणजे टेन्स, इंग्रजीमधील टेन्स आणि मराठीमधील काळ या चॅप्टरचं नॉलेज असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे. म्हणून मी पहिलं वाक्य काय लिहिलेलं आहे? इंग्रजीत काळ समजल्याशिवाय वाक्यरचना तयार करता येत नाही. दुसरा मुद्दा असा लिहिलेला आहे, काळाच्या मदतीने इंग्रजीत बोलणे आणि लिहिणे सोपे असते. आता या विधानाचे किंवा या वाक्याचा अर्थ काय? काळाच्या मदतीने इंग्रजीत बोलणे आणि लिहिणे सोपे असते म्हणजे आपल्याला नेमकं कोणत्या काळामध्ये बोलायचं आहे? आपल्याला भूतकाळातील प्रसंगाचे, घटनेचे वर्णन करायचे आहे, भविष्यकाळातील करायचे आहे का वर्तमान काळाचे करायचे आहे? मग या 3 काळांच्या नॉलेजशिवाय, ज्ञानाशिवाय, माहितीशिवाय आपण इंग्रजी बोलू शकत नाही, नवे इंग्रजी लिहू देखील शकत नाही. म्हणून इंग्रजी बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी आपल्याला काळांचं नॉलेज किंवा काळांची माहिती असणे फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर शालेय अभ्यासक्रमात, लक्षात घ्या बरं का, शालेय अभ्यासक्रमात तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी काळ हे प्रकरण फार महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा शाळेत शिकत असतो, आपले शिक्षक आपल्याला इंग्रजी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, म्हणजेच इंग्लिश ग्रामरच्या दृष्टिकोनातून काळ हे चॅप्टर शिकवण्याचा प्रयत्न करतात. मग काळ हे चॅप्टर फक्त शालेय शिक्षणात किंवा अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे नसून आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य स्तरावर किंवा केंद्र स्तरावर ज्या काही छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये काळ म्हणजे टेन्स हे चॅप्टर अनिवार्य आहे, असं या वाक्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ज्याला काळ समजले त्यांना संपूर्ण इंग्लिश स्पोकन आणि इंग्लिश ग्रामर समजते. म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये जर बोलायचं असेल, इंग्रजीमध्ये लिहायचं असेल, वाचायचं असेल, तर आपल्याला काळ समजणे फार महत्त्वाचे आहे. आणि काळ समजले तर इंग्लिश ग्रामर देखील आपल्याला समजतात. तर इंग्लिश ग्रामर म्हणजे काय? इंग्रजी व्याकरण, असं त्याचा अर्थ आहे. काळ हा इंग्रजी भाषेचा आत्मा आहे, त्याला इंग्लिशमध्ये सोल म्हणतात. म्हणजे काळ हे जे काही चॅप्टर आहे, टेन्स हे जे काही चॅप्टर आहे, ते इंग्रजी भाषेचा आत्मा आहे. म्हणजे आत्मा असेल तर शरीर काम करतं. मग तसं आपल्याला इंग्लिश ग्रामर माहिती असेल किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल तरच आपण इंग्रजी बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो. तर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर आता फक्त ह्या टेन्सविषयी, म्हणजे काळाविषयी मी आपल्याला प्रास्ताविक सांगितलेलं आहे, म्हणजे प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी प्रत्येकी काळ यानंतरच्या जो काही मी व्हिडिओ बनणार आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचे प्रकार, त्याच्यानंतर पास्ट टेन्स आणि पास्ट टेन्सचे प्रकार, त्याच्यानंतर फ्युचर टेन्स आणि फ्युचर टेन्सचे प्रकार हे मी तुम्हाला समजवणार आहे. याच्यामध्ये वाक्यरचना मी भरपूर घेणार आहे, सरावासाठी वाक्यरचना घेणार आहे, तुम्हाला अनेक सूत्र सांगणार आहे, अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. आणि एकदा का काळ हे चॅप्टर आपल्याला समजलं, टेन्स हे चॅप्टर जर समजलं, तर आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल.
याला लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा सांगत आहे, टेन्स या चॅप्टरविषयी किंवा काळ या चॅप्टरविषयी ही फक्त प्रस्तावना होती. म्हणजे इट वॉज अ इंट्रोडक्शन ऑफ टेन्स, म्हणजे काळाचं प्रास्ताविक होतं. मुख्य चॅप्टर काळाचं अजून बाकी आहे. ही फक्त प्रस्तावना होती. एक बेसिक माहिती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. याच्या पुढील व्हिडिओमध्ये काळ हे चॅप्टर आपण टेन्सनुसार, प्रत्येक काळानुसार, म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याच्यानुसार आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.